जय हिंद मित्रांनो. आजपासून आपण एक नवीन गोष्ट चालू करतोय तुमच्यासाठी, मिशन खाकी या नावाने. ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले गेले ते प्रश्न, त्याच्यावरील उत्तर आणि त्या उत्तरावर अजून काय प्रश्न बनू शकतात अशी माहिती जी आहे ही आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलवर आजपासून मिळणार आहे. तर अशा नवनवीन माहितीसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा बघा पहिला प्रश्न आहे, गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? हा प्रश्न विचारला होता पोलीस भरती पेपर छत्रपती संभाजीनगरला 2021 या वर्षी. तर बघा, गोदावरी नदीचं उगम जे होतं ते होतं ऍक्च्युली त्र्यंबकेश्वरला. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. आता त्र्यंबकेश्वरला अजून काय गोष्ट आहे, त्र्यंबकेश्वरला जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला आहे. त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वरला आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. महाबळेश्वर बद्दल जर समजून घ्यायचं तर महाबळेश्वर ऍक्च्युली थंड हवेचं ठिकाण आहे, सातारा जिल्ह्यामध्ये येतं. सातारा जिल्ह्यामधील हे थंड हवेचं एक ठिकाण आहे. या व्यतिरिक्त महाबळेश्वरचं दुसरं वेगळं काही महत्व नाहीये. भीमाशंकर बद्दल जर बोलायचं झालं तर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महादेवाचे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक आहे. हे सुद्धा पुणे जिल्ह्यापासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा महाबळेश्वर सारखंच एक थंड हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी हे ठिकाण सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये येतं. तर अशा पद्धतीने ऍक्च्युली उत्तर जरी याचं खरं त्र्यंबकेश्वर जरी असलं तरी आपण उरलेले 3 पर्यायामध्ये भविष्यामध्ये कसे प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा डिस्कस केले. याची सुद्धा आपण चर्चा केली. बाकी हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच पुढे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद आणि जय हिंद.